रोहित पवार यांच्या निशाण्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी जमीन घोटाळा केला असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। तर वादग्रस्त जमिनी प्रकरणी रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। शिरसाट यांनी जमीन घोटाळा केल्याचं त्यांनी म्हटलंय। तर रोहित पवार यांच्या निशाण्यावर आहेत मंत्री संजय शिरसाट। त्यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवार करतायत। संजय शिरसाट यांनी जमीन घोटाळा केल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी रोहित पवार यांनी पुन्हा एकदा संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधलेला आहे, आरोप केलेले आहेत। तर याआधीही त्यांनी या जमीन घोटाळ्या प्रकरणी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले होते। त्यानंतर संजय राऊतांनीही संजय शिरसाट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते। तर पुन्हा एकदा या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी रोहित पवारांनी शिरसाटांवर निशाणा साधलाय। दरम्यान या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी बिवलकर आणि सिडकोच्या प्रशासनाचं काय म्हणणं आहे ते पाहूयात। एक बिवलकर कुटुंबियांना 12.5% अंतर्गत जमीन दिलेली आहे, त्याबद्दल या ठिकाणी चर्चा होत आहे। त्याबद्दल सिडकोची भूमिका अशी स्पष्ट आहे की जेव्हा 1970 मध्ये सिडकोची निर्मिती झाली तेव्हा आपण ही जमीन संपादित केली। त्या जमिनीमध्ये आपण कॉम्पेन्सेशन दिले। त्याच्यानंतर लोकांची मागणीप्रमाणे शासनाने असा निर्णय घेतला की त्यांना 12.5% सुद्धा जमीन देण्यात यावा। या सर्व आरोपात अजिबात तथ्य नाही। त्याच वेळी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आमच्याकडे आहे। आज प्रेस नोट रिलीज करत आहे, पण येणाऱ्या काळात मी लवकरच भेटणार आहे। यामध्ये कोणत्याही 50,000 कोटीचा दावा अस्तित्वात नाही, जमीन अस्तित्वात नाही, हे सर्व खोटे आहे। तर रोहित पवार यांनी जमीन घोटाळ्या प्रकरणी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केलेले आहे। बिवलकर यांनी आरोप फेटाळून लावलेले आहे आणि या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलेलं आहे। तर रोहित पवार आणि संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्या प्रकरणी हे आरोप केले होते। रोहित पवारांनी पुन्हा एकदा याचवरून मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधलेला आहे।